गंगापूर डॅम धरणग्रस्तांवर बुलडोझर, ब्राह्मणवाडे महादेवपुरात संतापाची लाट, नोटीस प्रकरणावरून कारवाई, आदिवासी नागरिकांचा रास्ता रोको। गंगापूर धरणग्रस्त म्हणून गेल्या सुमारे 70 वर्षांपासून ब्राह्मणवाडे महादेवपूर परिसरात वास्तव्यास असलेल्या आदिवासी कुटुंबावर आज प्रशासनाने अतिक्रमणाचा ठपका ठेवत कारवाई केली आहे। संबंधित पाटबंधारे विभागाने नोटीस दिल्यानंतर एका घरावर बुलडोझर चालवण्यात आल्याने परिसरात तीव्र संताप उसळला आहे। नागरिकांनी रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले। धरण बांधण्यात आले तेव्हापासून आम्हाला राहत्या घरावरून कोणी उठवणार नाही असं आश्वासन मिळालं होतं, असा दावा धरणग्रस्तांचा आहे। महादेवपूर ग्रामपंचायतीकडून पाणीपट्टी, घरपट्टी, वीज जोडणी आदी सुविधा देण्यात आल्या असून आम्ही नियमित कर भरत आहोत। आमचे आधार कार्ड, रेशन कार्ड, इतर सर्व कागदपत्रे याच पत्त्यावरची आहेत, त्यामुळे आम्ही अतिक्रमण केलेलं नाही असं ग्रामस्थांनी स्पष्ट केले। दरम्यान या प्रकरणी सर्व आदिवासी बांधवांनी सिव्हिल कोर्ट नाशिक येथे दावा दाखल केला असून संबंधित विभाग दाव्यात हजर राहत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। जोपर्यंत न्यायालयीन निकाल लागत नाही तोपर्यंत कोणतीही कारवाई करू नये अशी मागणी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे करण्यात आली होती। तरी देखील आजची कारवाई करण्यात आल्यानं संताप उसळला आहे। प्रशासनाच्या कारवाईविरोधात ग्रामस्थांनी रास्ता रोको करत तीव्र आंदोलन छेडलं आहे। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। संबंधित विभागाकडून या कारवाईबाबत अधिकृत स्पष्टीकरण मिळणं बाकी आहे। अन्याय कायम राहिल्यास प्रशासनाच्या विरोधात तीव्र जनआंदोलन उभारलं जाईल असा इशारा आदिवासी उलगुलाना सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर फासा यांनी दिला आहे। लाईट नाही, सगळं बंद, सगळं बंद। तुमची चालणार नाही। मग आपल्याला टेस्ट ऑर्डर मध्ये किती पण मुदत मिळते त्याच्यामध्ये ह्या सगळा पाठपुरावा करायचा। तुम्ही जे म्हणता नाही ते बंद करा, हे आता तुमचे मॅडम पण येत आहे, त्यांना पण मी सांगितलं आणि मॅडम 4-8 दिवस आपण मुदत घेऊ याच्यामध्ये। यांना मी सांगितलं इरिगेशन वाल्यांना, त्यांना फक्त तुमच्या वकिलाकडून तुम्ही लवकरात लवकर स्टे ऑर्डर काढून घ्या। त्याची स्टे ऑर्डर मिळाली की मग याचा पाठपुरावा करा, याचा झाला की मग ते यांना आदेश करतील। आता हे पण आदेशाचे तामीलदार आहे, हे काय आपलं